महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि भंतेजी एन आनंद महाथेरो यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. सुभाष टेकडी परिसरात बौद्ध समाज बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्यामुळे या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असावा अशी नागरिकांची अनेक वर्षांची मागणी होती. त्यामुळे आमदार बालाजी किनीकर यांनी याचा पाठपुरावा करत पुतळा उभारण्यासाठी शासनाकडून निधी आणला आणि हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काही दिवसांवर आलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी हजारो भीम अनुयायांनी उत्साहपूर्ण जल्लोष केला. येत्या 13 एप्रिल रोजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिलान्यास सोहळा पार पडणार असल्याची माहिती यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी दिली. आमच्या सर्व सुभाष टेकडीमध्ये जे आमची पुतळा समिती आहे त्यांची मागणी होती, सर्व नागरिकांची, सर्व नगरसेवकांची, आमच्या सर्व नगरसेवकांची या ठिकाणी मागणी होती. ती सुभाष टेकडीवर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हवा आहे. आम्हाला या ठिकाणी 1 करोड रुपये असं महापालिकेच्या मनात नाही आणि अंबरनाथला पूर्णकृती आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा असे दोन्हींना फंड मंजूर करून दिला आणि आजचा हा सुवर्ण दिवस आमच्या सर्वांसाठी आज आमचे धर्मगुरू डॉक्टर आनंद बासुल यांच्या हस्ते आज पूर्णकृतीचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे. 13 तारखेला संध्याकाळी खासदार साहेब येणार आहेत त्यांनी सांगितलेले आणि साहेबांनी सांगितलं आपण एक मोठा आपण या ठिकाणी प्रोग्राम घ्यायचा आहे आणि प्रोग्राम मध्ये आपण शिलान्यास लोकार्पण करणार आहोत. सांगितलं आमदार साहेब आणि त्यांची 4थी टर्म आहे आणि 4थ्यांदा ते निवडून आल्यानंतर आमदारांनी काय केलं पाहिजे या दृष्टिकोनात आज संपूर्ण समाजाला या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या तमाम ज्या आंबेडकर प्रेमी आहेत, माझ्यासारखा आंबेडकर प्रेमी आहेत, त्यांना एक फार मोठं दान आज किनीकर साहेबांनी दिलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो, उभा पुतळा झाला पाहिजे, उभा पुतळा झाला, पण त्याला जी सुरुवात करून दिली किनीकरांच्या माध्यमातून असेल किंवा खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना वर्षानुवर्ष निधी मिळत नाही, 1 महिन्याच्या आत त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. याचं कारण एकमेव आहे की तमाम समाज हा आंबेडकर प्रेमी आहे. आंबेडकर प्रेमी समाज हा बहुतेक समाज आहे हे त्यांनी दाखवून दिलं. शिंदे साहेबांचे विशेष आभार याच्यासाठी म्हणेल त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आता उपमुख्यमंत्री असतील परंतु त्यांच्या कारकिर्दीत कधीही कुठलाही प्रयत्न केला नाही. जो गरीब असेल तो ज्याची इच्छा त्याला त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचे विशेष आभार मी यासाठी मानू इच्छितो. धन्यवाद. अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद. वेलकम टू नून टू मून. हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है. फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे. इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.